प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं मंजूर झालं। तत्पूर्वी या विधेयकावर बोलताना महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं। हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या। शिक्षक पात्रता परीक्षा ही सेवा मूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे। टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल। तसंच राज्यातील सर्व शिक्षकांना गुगल एज्युकेशनच्या सहकार्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली। महाराष्ट्र शासनाच्या 22व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नागपूरच्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधी लिखित या नाटकानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। या स्पर्धेत मिनल बाविस्कर यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि कोमल चौधरी यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा विभागात द्वितीय पारितोषिक मिळालं। तसंच देवश्री नंदवंशी हिला अभिनयासाठी तर नकुल श्रीवास यांना रंगभूषेसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी MA योगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या या 2 वर्षांच्या अभ्यासक्रमात योग चिकित्सा, प्राणायाम, ध्यान संशोधन आणि आधुनिक जीवनशैलीजन्य आजारांच्या व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं जून 2026 मध्ये भंगार विल्हेवाटीत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 1506 मेट्रिक टनांहून अधिक भंगाराची विक्री केली। यामधून विभागाला 8 कोटी 21 लाख रुपयांचा महसूल मिळाला असून चालू आर्थिक वर्षातील एकूण भंगार विक्री 19 कोटी 98 लाख रुपयांवर पोहोचली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।